काही तासातच ते भाजपच्या लोकांवर म्हणजे भाजपच्या बाबतीमध्ये कृतज्ञ झाले. माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे की हे जे इलेक्शन झालं आहे, ही जी निवडणूक झाली आहे, ही निवडणूक सर्व पक्षीय म्हणजे सर्व पक्षातले लोक त्या ह्याच्यामध्ये होते आणि सगळ्यांचं त्यामध्ये योगदान होतं. त्यामुळे आणि हे जी निवडणूक होती, ही निवडणूक आम्ही भाजप विरोधी लढवली गेली होती. मला असं वाटतं की म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की जर नारायण राणे साहेबांची हरकत नसेल तर नगरपंचायतीमध्ये नारायण राणेसारख्या ज्येष्ठ नेते असतील, या शहराचे लोकप्रतिनिधित्व ते करतात. ही निवडणूक शहर विकास आघाडी म्हणून लढवली गेली. त्यामध्ये त्यांच्यासुद्धा असंख्य कार्यकर्त्यांचा, असंख्य लोकांचा पाठबळ शहर आघाडीला मिळालं. आणि भाजपमध्ये विरोधी असल्यामुळे निवडणूक की नारायण राणे साहेबांची जर हरकत नसेल तर फोटो लावणं काही वावगं ठरणार नाही, असं मला वैयक्तिक माझं मत आहे. फोटोचं राजकारण हे पारकरांनी कधीच केलं नाही. जे योग्य आहे, जे सत्य आहे ते पारकरांनी, संदेश पारकरांनी आजपर्यंत केलेलं आहे. आणि मी या सगळ्या यशामध्ये माझे मोठे बंधू आहेत ते, म्हणून संदेश पारकरांना मी एकच सांगेन की तुम्हाला जे यश मिळालेले आहे, हे यश तुमच्या 30 वर्षांच्या वावरण्यातला स्वभाव जो तुम्ही बदलला नाही, त्या स्वभावावर नागरिक तुमच्या बरोबर गेले आहेत. प्रत्येक नागरिकांना तुम्ही किंमत दिली आहे. माझी अपेक्षा तीच आहे आपल्याकडून की भविष्यामध्ये तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका, तुम्ही तुमच्या स्वभावावर ठाम राहा आणि ह्या जनतेला, जनतेच्या मर्जीनुसार या शहराचा विकास होणं गरजेचं आहे. जनतेला जे काय विकास पाहिजे, जनतेची मर्जी महत्त्वाची आहे. आपण व आपल्या नगरसेवकांनी जनतेशी प्रामाणिक राहावं, जनतेला विश्वासात घेऊन या शहराचा विकास करावा. सर्व नगरसेवकांनी आता राजकारण बाजूला ठेवावं आणि ह्या कणकवली शहरासाठी, कणकवली शहरातलं भविष्यामध्ये कणकवली शहर कशा पद्धतीनं होईल, कशा सुखसुविधा या जनतेला मिळतील, ह्याच्यामध्ये सगळ्या नगरसेवकांनी एकी दाखवून ह्या जिल्ह्यामध्ये संघर्ष आणि विरोध, फोटोचा बद्दल यांचा विषय वेगळा आहे. फोटो मग यांचा स्वार्थ आहे. 8 वर्षापूर्वी नितेश राणे साहेबांनी ह्या कणकवलीचे, ह्या कोकणाचे आप्पासाहेब पटवर्धन, परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धनचा स्टॅच्यू या कणकवली नगरपालिकेला दिला. कुठे आहे तो स्टॅच्यू आज? आप्पासाहेब पटवर्धन म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती आहे काय? कुठे गेला? कुठे लावला? आणि तो कोणी दिला? तर तुमच्याच पालकमंत्र्यांनी तुम्हाला, तुमच्याच आमदारांनी तो दिला. तो कुठे ठेवला तुम्ही? या कोकणचं भाग्याचं प्रतीक म्हणून आप्पासाहेब पटवर्धनांकडे बघलं जातं. त्यांचा स्टॅच्यू यांनी अजून कुठे ठेवला ते सापडू शकत नाही, अशी परिस्थिती या कणकवली नगरपंचायतीमध्ये. आणि कुठलं फोटोचं राजकारण सांगणार? कुठलं? हिनी फोटो फक्त संदेश पारकरांच्या वेळी संदेश पारकरांचा फोटो, राणेंच्या वेळी राणेंचा फोटो, एवढ्याच फोटोवरच यांचं राजकारण भविष्यात चाललेलं आहे.
फोटो काढून ह्यांचं राजकारण होऊ शकत नाही, हे सर्वसामान्य जनतेत जाऊ शकत नाहीत. फोटो नसेल तर ह्यांचं राजकारण करणं कठीण होईल, अशी परिस्थिती या शहरामध्ये या लोकांची आहे. कोणकोणते फॅक्टर चालले आहेत? कणकवली शहरातील जे काही यश संदेश पारकरांना मिळालं, लोकांनी संदेश पारकरांच्या विरोधात नलावड्यांना नगराध्यक्ष म्हणून यापूर्वी निवडून दिलं होतं. पण ज्यावेळी मूल्यांकन झालं, ज्यावेळी त्याचं पडताळणी झाली, तेव्हा शहरातल्या जनतेला कळलं की खरोखरच संदेश पारकर हे नगरपालिकेसाठी संदेश पारकरच हवे, अशा पद्धतीची भूमिका या जनतेने इलेक्शनच्या अगोदरपासूनच मनामध्ये धरून ठेवली होती. त्यामुळे यश होणं सोपं आलं. आणि निलेश राणेसाहेब असतील, वैभव नाईक असतील, राजन तेली असतील, सतीश सावंत असतील, उपरकर असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे अमित सामंत असतील, काँग्रेसचे असतील मांजरेकर वगैरे, या सगळ्यांनी यामध्ये सहकार्य केलं. आणि सगळ्यांचा उद्दिष्ट एकच होता की ही मनमानी थांबवायची आणि लोकशाही या शहरामध्ये निर्माण करायची. हे एकमेव उद्देशाने सर्व लोक एकीकडे आले आणि हे याच्यात यशात रूपांतर झालं. कसं आता सगळ्यांची